नर्मदे हर, नर्मदे हर. सकाळची वेळ आहे. रात्री आमचा मुक्काम कटोऱ्याला होता आणि रात्रीच्या मुक्कामानंतर सकाळी चालायला लागल्यानंतर थोडंसं पुढं आल्यानंतर मांडव ऋषींची गुफा आहे. त्या मांडव ऋषींच्या गुफेचं दर्शन केलं. ती गुफा म्हणजे तुम्हाला असं बसूनच आतमध्ये जावं लागतं आणि बसूनच बाहेर यावं लागतं. आणि त्यांनी आतमध्ये थोडंसं व्यवस्थित बनवलं आहे आणि तिकडे दिवा लावला होता, तो खूपच छान होता. अखंड प्रकाशाची ज्योत होती. आणि ती दर्शन वगैरे केल्यानंतर पुन्हा एकदा तटावरती आलो आणि हा विलोभनीय असा तट आहे बघा, प्रचंड व्यापक असा आणि खूपच मोठं पात्र आहे नर्मदेचं आहे. आणि सकाळची वेळ आहे, प्रचंड अशी आता थंडी चालू झाली, प्रचंड अशी हवा वाहते आणि दोन्ही बाजूनी प्रचंड अशी झाडी, त्या साईडनी पण उत्तर तटानी पण आणि दक्षिण तटानी पण प्रचंड अशी झाडी. ही पाहू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे प्रचंड अशी झाडे. आता या क्षणाचं वर्णन कसं करावं बरं, सांगा बरं. हा क्षण म्हणजे अविस्मरणीय, विलोभनीय आहे. हा याच्यासाठी म्हणतो मी, प्रचंड मोठं असं पात्र, सकाळची वेळ आहे, प्रचंड असं धुकं आहे, हवा शांतपणे अशी वाहणारी हवा, नर्मदे शांतपणे अशी वाहणारी नर्मदा, म्हणजे झुमकत 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 झननन 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 रमती राजंती, संतपणे तिचा येणारा प्रवाह. आणि हा सहजच आल्हाददायक मनाला आनंद देऊन जातो आहे. मनाच्या विचारांचं जे स्फुरण आहे ते स्तब्ध करून टाकते ती आणि मनाची चंचलता तिकडे संपून जाते. येणारी बिनकामाची बडबड चर्चा ह्या गोष्टींपासून पूर्णपणे माणूस मुक्त होतो या अशा एन्व्हायरमेंटमध्ये. आणि खूपच विलोभनीय असं दृश्य आहे. तुम्ही नर्मदेच्या किनारी पाहू शकता, सगळं हिरवीगार अशी चादर पसरलेली. आणि ही परिक्रमावासियांची पायवाट आहे. ज्या वाटेने परिक्रमावासी जातात, ईश्वराचे दास ज्या वाटेने जातात, त्या वाटेचा महिमा काय करावं सांगा बरं. ती माती, त्या मातीचं दर्शन घेणं हे सगळं, त्या दर्शनातच सगळं काही आहे. आणि सकाळची वेळ असल्यामुळं खूपच प्रचंड असं आनंददायी असं वातावरण आहे. आणि पक्षी आकाशात विहार करतात. ते सुंदर आणि तेजस्वी ओजस्वी अशी आत्मिक स्थिती तुमच्याकडे येते. नर्मदे हर जीवनभर, नर्मदे हर जीवनभर.